सोडा ती भाजणीची कटकट, हे नसलं तर ते आहे, ते नसलं तर ते नाही, त्यापेक्षा आपण करायची आहे ही गव्हाच्या पिठाची चकली। तर यासाठी फक्त 2 वस्तू लागणार आहे, गव्हाचं पीठ आणि ही मुगाची डाळ। तर 5 वाटी पिठासाठी 1 वाटी मी मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे। आणि गव्हाचं पीठ आपल्याला अशा पद्धतीने कपड्यामध्ये बांधून घ्यायचे आणि पाणी उकळायला ठेवलेलं आहे। या पाण्यामध्ये अशा पद्धतीने डब्बा किंवा स्टँड ठेवायचं, यावरती हे गाठोडं आपल्याला पिठाचं ठेवून घ्यायचंय आणि 20 मिनिटासाठी आपल्याला हे पीठ उकडून घ्यायचं आहे। छान याला टोपण म्हणजेच झाकून घ्यायचं आहे आणि हे 20 मिनिटं झाल्यानंतर हे आपण गाठोडं काढून घ्यायचंय। तर अशा पद्धतीने गाठोडं काढून घेतलेलं आहे, खूप गरम आहे हे, आपल्याला हे सोडून घ्यायचंय। तर यामध्ये पीठ आपलं छान उकडलं गेलेलं आहे, तो मी पाहू शकता याचा असं घट्ट असा गोळा तयार झालेला आहे। पीठ अगदी कोरडं पीठ आपलं असं उकडलेलं आहे, त्यामुळे याचं एकदम असं निब्बर अशी पद्धतीने तयार झालेलं आहे। तर हे पूर्ण किसून घ्यायचं आहे आपल्याला, ठोकून किंवा असं बारीक करायचं नाही, असं किसूनच बारीक पीठ करायचं आहे। यामध्ये तीळ टाकले मी, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि लाल तिखट टाकायचं आहे, हळद टाकायची आहे आणि यामध्ये भरपूर असे तीळ टाकून जिरी ओवा पण टाकायचा आहे आणि यामध्ये मसाला केलेला आहे मी, जिरी ओवा आणि धने पावडर अशी। आणि आपल्याला टाकायचं आहे ही मुगाच्या डाळीचं शिजवलेल्या मुगाची डाळ टाकायची आहे। तर हे सगळं एकत्र करून आपल्याला ह्याला असं मळून घ्यायचंय, गोळा तयार करायचा आहे घट्ट असा। तर यामध्ये भरपूर तिखट मीठ टाकायचं तोंड भरून आणि यामध्ये तुम्ही चकली मसाला पण वापरू शकता। तर अशा पद्धतीने मी हे पाणी घालून अगदी असं घट्ट तयार केलेला आहे गोळा। तर पाहू शकता खूप घट्ट आहे। तर आपल्याला जेवढं लागतंय तेवढं आपण बाजूला काढून घ्यायचं आहे, म्हणजेच अशा पद्धतीने याचे 4 भाग करून चौथा भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि थोडंसं सैल करायचं आहे, यापेक्षा थोडंसं सैल करायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही, की यामुळे आपले चकल्या अगदी लवचिक होतात आणि कडक खुसखुशीत चकल्या करण्यासाठी अशा पद्धतीने मी पीठ सैल करून घेतलेलं आहे, खूप नाही केलेलं। आणि चकलीसाठी अशाच पद्धतीचा शेवगा घ्यायचा आहे, जसं म्हणजे आट्याचा किंवा ती असं एकदम सोपा जाईल अशा पद्धतीनंच शेवगा घ्यायचा आहे। तर तुम्ही पाहू शकता मी असा शेवगा घेतलेला आहे, यामध्ये असं लमकुळे असे गोळे करून यामध्ये टाकणार आहे। शक्यतो ही आपल्याला अर्धाच शेवगा गच्च भरून घ्यायचा आहे, जास्त याला भरून घ्यायचं नाही। आणि अशा पद्धतीने मी अर्धाच भरून घेतलेला आहे, कारण आपल्याला हे पीठ खूप घट्ट आहे, शेवगा मोडण्याचा खराब होण्याची शक्यता जास्त आहे। आणि हे फिरवून आता चकल्या करण्यासाठी सुरुवात करू। अशा पद्धतीने मी पोळपाटावरती चकल्या करून घेतलेल्या आहेत। असे फिरवून कितीही घट्ट पीठ असलं तरी या शेवग्याने अगदी आरामात चकले होतात आणि आपल्याला हव्या तशा आकारात होतात। तर पाहू शकता अशा गोल गरगरीत आपल्या चकल्या झालेल्या आहेत आणि ह्या पोळपाटावर किंवा पेपरवरती तुम्ही करून घेऊन नंतर मग तुम्ही तेल गरम झाल्यानंतर हे तळून घेऊ शकता। तर या पद्धतीने मी चकल्या पूर्ण करून घेतलेल्या आहेत। पाहू शकता या शेवग्याने अगदी सहज होतात, कितीही घट्ट पीठ असलं तरी अशा पद्धतीच्या शेवग्यामध्ये अगदी सहज होतात आणि सैल केल्यानंतर अगदी आपलं चकलीसुद्धा आपली खुसखुशीत होत नाही, एकदम लवचिक होते। तर या पद्धतीने मी मीडियम गॅसवरती तळून घेतलेले आहेत। तर हे शेवटचा घाणा होता, मी पूर्ण असे तळून घेतलेले आहेत चकल्या। तर तुम्ही पाहू शकता अशा गोल गरगरीत अशा चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि आता मी एक मोडून दाखवलेले आहेत। अशा पद्धतीच्याच खुसखुशीत चकल्या आपल्या फक्त 2 वस्तूपासून तयार झालेल्या आहेत। तर पाहू शकता या दिवाळीत तुम्ही ही रेसिपी जरूर करा। तर पाहू शकता एकदम खुसखुशीत अशी चकली आपली तयार झालेली आहे, एकदम अशा लहान मुलांना तर खूप आवडेल आणि मैद्याच्या करण्यापेक्षा किंवा भाजणीच्या करण्यापेक्षा ह्या पद्धती चकल्या नक्कीच फायद्याच्या ठरतील आणि आपल्या तब्येतीसाठी अगदी उत्तम आहेत। थँक्यू।